आणि अमृता तू साधारण सेम दिसते. नमस्कार सगळ्यांना. तर आज आमचा पहिला ब्लॉग आहे. तर थोडेसे एक्साइटेड पण आहे बट थोडेसे नर्वस पण आहे. हा माझा हस्बंड आहे. ही माझी आत्ताची बायको. आत्ताची बायको म्हणजे काय असते? आत्ताची म्हणजे आत्ताची नाही, 7 जन्माची बायको आहे मी तुझी. एक जन्म होऊ दे पहिला, पुढे रिन्युअलचं नंतर बघू. हे काय विजा रिन्युअल आहे? थोडक्यात तसंच असतं ते. काइंड ऑफ. ठीक आहे. तर आता मी कॉफी प्यायला जाणार आहोत ग्रेक्स मध्ये. फुकटची फ्री मध्ये. ऍक्च्युली आम्हाला वायफाय वर ते ऑक्टोपस एनर्जी हा एनर्जीवर थोडं फ्री असतं आम्हाला. ते 1 आठवड्याला फ्री असतं. तर तेच आम्ही आता प्यायला जाणार आहोत. भेटूया मग. कॉफी पिताना आपण भेटूया. चलो बाय बाय. तर आम्ही निघालो आहोत आता. ही आमची सोसायटी आहे. वातावरण खूपच गार आहे. आणि ही आमची गाडी. हॅलो हजबंड. हा वातावरण खूपच गार आहे बट मस्त वाटतंय ना. कॉफी. हा विंटर मध्ये कॉफी प्यायला तर इतकी मजा येते. इकडे कुठे चाललोय आपण? ग्रेक्सला. ओके आपल्या जवळ आहे ना, ते बंद असतं. ओके पोहोचत आहे आता आम्ही ग्रेक्सला. आणि हा आज वुमन्स डे आहे. तुम्हाला काय ते हे घेऊया आपण जाताना परत तुला गिफ्ट म्हणून डिशवॉशर. डिशवॉशर तर तू माझं नाव पाडलायसच ना. नाही, रोटी मेकर आहे ना. हा याने माझं नाव प्लस रोटी मेकर नाव असं सेव्ह केलं होतं फोन मध्ये. डिशवॉशर, रोटी मेकर, तर आज वुमन्स डे आहे. मग आज मी फक्त कॉफी पिणार. मी आज फक्त खायचं काम करणार आहे. बाकी सगळं काम तू करायचंय. रोज डोकं खातीच नाही तर तसं तू, त्यामुळे तुला काय नवीन नाही, आज सगळी काम तू करायची. आज वुमन्स डे आहे. आज मी फक्त बसून खाणार आहे. ऍक्च्युली आज मॅच आहे त्यामुळे आपण आज दोघं. हा आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल मॅच पण आहे. आजचा दिवस भारी आहे. सगळं वुमन्स डे, फायनल मॅच, फ्री कॉफी. पोचतोयच आम्ही आता 2 मिनिटात. मॅकडोनल्ड्स नको. मॅकडोनल्ड्स आता बोर व्हायले मला. पोचलेलो आहोत आम्ही ग्रेक्सला. फ्लेवर्स भरपूर असतात इथे कॉफीचे. बघू आता कोणती कॉफी ऑर्डर करायची. हा नाही ओ थँक्यू. भरपूर लाईन आहे इथे. मी बसते इथे, तू ऑर्डर कर. हे घे फोन घे. कुठे बसू? इथे बसते. आमचा नंबर आलेला आहे आता आणि हा कॉफी घेत आहे. कोणता फ्लेवर घेतोय माहिती नाही आहे. मला तर वाटतं आय थिंक मोका किंवा व्हॅनिला लाटे असं समथिंग काहीतरी घेईला. इथे तुम्हाला सगळं स्नॅक्स वगैरे पण भेटतं. कुठेतरी बाहेर जाणार असाल तर जाता जाता रॅप वगैरे पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. ये आमची कॉफी आली. कॅरमलाइज्ड बिस्किट लाटे. कोणतं? कॅरमलाइज्ड बिस्किट लाटे.
न्यू फ्लेवर. मी आता यात सांगितलं की हा ऍक्टर व्हॅनिला लाटे घेऊन येईल नाही तर मोका घेऊन येईल. चुकलं की चुकलं नवीन होतं आज. माझं. स्पेशालिटी ड्रिंक्स होती काहीतरी आज, त्यामुळं काहीतरी वेगळं आणलं. पिऊन बघ विथ सम क्रीम ऑन टॉप. तू पी ना पहिला. वुमन्स डे. ओके. मस्त आहे. कोणती? Caramelized biscuit latte, some house specialty drink with some cream on top. मस्त मस्त. आता आम्ही आलो आहे B&Q एक स्टोअरमध्ये. तुम्ही बघू शकता इथे सगळे क्लिनिंग आणि सोफा सगळंच मिळतं. फ्रूट्स नव्हे, प्लांट्स. आणि हे आपली इंडियन स्टाईल एकदम चटई म्हणतो आपण त्याला. 25 पाऊंडला चटई अमृता. पण चांगली क्वालिटी आहे यार. जे 90चे किड आहेत हे रिलेट करू शकतील यांना. एकदम चटई है ना, मस्त आहे. चल पुढे बघू. मी झाड घेणार आहे. झाड घेणार आहेस तू का? हे काय हँगर आणि अशी छोटी छोटी गोष्टी काही जे घरात लागतात आपल्याला ते सगळं मिळतं इथे. मस्त आहे स्टोअर. मी पहिल्यांदा आलो अमृता. चेअर्स मस्त आहेत यार. होय, हाईट ह्याची बघितली पाहिजे खरं. कितीला आहे? 35 पाऊंड, 35. कुशन्स, हे लाईट्स, हे लॅम्प्स वगैरे आहेत. हे बघितलं का अमृता? मस्त आहेत ना लॅम्प्स वगैरे. 10 पाऊंड्सला ते नाही का? 11 पाऊंडला. अरे हे फक्त 14 पाऊंड्सला आहे अमृता. मस्त आहे ना, हो ना, मस्त आहे हे. येस, ॲक्च्युली थोडक्यात सांगायचं तर मुलींच्या पंचायतची गोष्ट आहे. हे स्टोअर आहे सगळं, कारण हे सगळं त्यांना आवडतं असं घर डेकोर करायला. बघू शकता तुम्ही. मी यातलं सगळं एक घेणार आहे. अमृता, 1000 सबस्क्रायबर्सला तुला यातला एक लॅब घेऊन देणार मी, आणि 1000 लाईक्स वरती पण. लवकर सबस्क्रायबर वाढवा. येस प्लीज. अमृताला घर डेकोर करायला चान्स मिळेल चांगला. मस्त आहे ना अमृता पण? हा मस्त आहे सगळं लॅब. B&Q आहे ना? B&Qचं फुल फॉर्म काय विचारू नका, कारण तो आम्हाला पण माहिती नाही आहे. मस्त आहे. तर फुलं पण आहेत. अमृताच्या सगळ्यात आवडीची गोष्ट, अमृताचा सेक्शन आहे हा सगळा ॲक्च्युली. पडदे, कुशन. त्यामुळे अमृताला कुठं स्टोअरमध्ये शोधायचं असेल तर मी एकतर झाडांच्या जवळ जातो किंवा कुशन, पडदे, लाईट्स. या फ्रेम्स आहेत सगळ्या. हे बघू शकता तुम्ही. सिटी सेंटर वाटते हे कुठल्या तरी युरोपियन सिटीचं. हे पीक मेल कंटेंटवाला फ्रेम्स सगळे. हे हल्क आणि अमृता तू साधारण सेम दिसते. अब तू गया बेटा, अब तू गया देख. हे पूर्ण बाथरूम सेट आहे. काय आहे हे? उचलायचं सगळं सेट आणि ठेवायचं का? मस्त आहे ना? होय. हे शार वगैरे सगळे आपल्यात आहे अमृता खरं सगळं. आपल्याला काय कशाची गरज नाही आहे यार. हीटर वगैरे आहे सगळं. झाड बघायचं. चल ना तिकडे. झाड अमृता नको ग. चिलटे वगैरे काय नाही होत. चिलट होतात त्यामध्ये ग. हे काय तर आपल्याला गरज नाही. चल ना. हा सगळा अमृताच्या आवडीचा सेक्शनला आलो परत आम्ही. अमृता जंगलात आल्यासारखं वाटते नाही तर आल्यावर? नाही. मग नाही, मस्त आहेत झाडं खरं सगळी. ग्रीनरी. अमृता हा हे मनी प्लांट आहे का? हे लिली. हे मनी प्लांट आहे का? आपल्या घरात आहे ना हे अमृत? मग काय ते? माझं झाडांचं नॉलेज अमृता
पूर्ण झिरो आहे. मला फक्त नारळाचं झाड माहिती आहे. आता तर मला तरी वाटतंय की आज वुमन्स डे आहे आणि तिला झाडांची आवड तरी भरपूरच आहे. गार्डन आणि झाडं तिला म्हणजे अगदी की बघा तिथं पुढे दिसते का तुम्हाला कुठं तरी दिसत नाही आहे ती आत्ता. हा दिसली. झाडच शोधत असेल. मला वाटतं तिला काहीतरी आता घेऊन दिलंच पाहिजे आज. ठीक आहे घेऊन देऊ. गार्डनिंगची एवढी हौस आहे तर चांगलं आहे. जरा फ्रेश वाटेल तिला पण इंडोर झाडाला काहीतरी तिला घेऊन दिलं की. बघा परत झाडच बघते ते तिथं जाऊन. इथे पण आहे. अमृता ठरलं तुझं घ्यायचं मला तर तेच आवडलं. कुठलं ग? हे असे पण आहेत बघ, ह्यात पण आहे बट ह्यापेक्षा ते सुंदर वाटतं. होय अमृता हे त्याचे कपडे माझ्यापेक्षा भारी आहेत ना? हेच भारी आहे ऍक्च्युली. होय ना? होय मस्त. घ्यायचंय. घेऊया ना. कशाला खरं? आज वुमन्स डेचं गिफ्ट आहे. वुमन्स डेला. येस अमृतानं शेवटी तासभर फिरून एक तरी ॲटलिस्ट फायनल केलेलं आहे. सो थँक्यू अमृता. रेड का व्हाईट? आय थिंक रेड. दोन्ही पण मस्त. दोन्ही नाही घ्यायचं आहे पण. सॉरी एक कुठलं तरी घे. कुठलं घ्यायचं आहे बघ. हे जरा बघ. हे मस्त चालेल झाड. हे घे. हे मला गाईज फायनली आम्ही फायनल केलेलं आहे तासभर फिरून स्टोअरमध्ये. नाही खरं मस्त आहे हे. हो ना. 18 पाऊंडला काही वाईट नाही आहे यार. चालेल. इंडियामध्ये किती प्राइस असते अमृता? हे सेम झाडात कितीला मिळालं हे असतं? आता बघ ना, हे बकेट्स वगैरे त्यांनी सगळं तयार करून हे सेम इंडियाला कितीला मिळालं असतं? तरी आय थिंक 1000 1000च्या आसपास मिळेल. मग तिथं 18 पण महाग आहे. मग राहू दे. नाही नाही इंडियातून घेऊन येऊ आपण नेक्स्ट टाइम. नाही मी घेतलंय. ओके ठीक आहे चालायचं आता काय. वुमन्स डेला बांबू लागलेलं आहे आम्हाला एक. ठीक आहे ओके. अमृतानं शेवटी फायनल केलेलं आहे. अजून चला असेल ना तिकडे. पुढच्या इथं आहे ना स्टोअरला कार्ड पेमेंट करू. कुठे आहे ह्याचं कोड वगैरे? की नाही? असेल की त्याला. स्कॅन करतोय. फायनल आहे ना? फायनल आहे फायनल आहे. सो फायनली माझं गिफ्ट वुमन्स डेचं मिळालं. चालायचं आता ठीक आहे. ठीक आहे तेवढं होणार ना. अमृता काय जास्त मागत पण नाही तसे कधीतरी मागितलं तरी घेऊन द्यायला लागेल. चलो चलो. गाडीत. दिस इज ऑटोमॅटिक डोअर. बकेट इथे बकेट्स वगैरे पण सगळे मिळतात. चांगलं आहे ना हे? मस्त आहे मस्तच आहे. यूज काय माहिती नाही खरं घेतलं तरी ठीक आहे इंडोर प्लांट आहे ते आपण ठेवू शकतो. चालायचं. ई पपीज. हा कारमध्ये ठेवून येऊ ना आपण. माझ्या हस्बंडला ऍक्च्युली झाड आवडत नाही, चिलटे होतात असं म्हणतोय. असं नाही आहे मला. हा मला अशी काय हाऊस नाही आहे बट तुला आता हाऊस करून घ्यावी लागेल. बेड आणि टीव्ही दिला ना बस. बेड पण ऍक्च्युली गरज नाही आहे. खाली गादी की असं करून मी दिली. आता
आता तर इयर चालू झालंय, अजून आता आपली अॅनिव्हर्सरी पण येते. आपण मॉरिसनला जाणार होतो ना. ओके, हे झाड ठेवून येऊ आपण, मग मॉरिसनला जाऊ. मॉरिसन इज द स्टोर ऑफ ग्रोसरीज. अॅनिव्हर्सरीचं नाही गिफ्ट आहे, वुमन्स डेचं गिफ्ट आहे. बर्थडे आता झाला पर्यंत आमचं जानेवारी पासून ते मार्च पर्यंत आमचं सगळं, नाही जुलै, बर्थडेज, अॅनिव्हर्सरी, भरपूर काय काय. हा, ओ दिस इज द कार. कोणतीही माजदा. कारचं नॉलेज मला सोहमकडून मिळालेलं आहे भरपूर. याच्यामुळे आता मला पण सवय लागली आहे गाडी बघण्याची, कार्स. हा, आमचा BNQ झालेला आहे. आता आम्ही नेक्स्ट स्टॉपला आलेलो आहे, जो आहे मॉरिसन्स. पण अमृताचा आणि तिच्या बहिणीचा सध्या डेटा ट्रान्सफर प्रोग्राम चालू आहे, कारण सगळा डेटा इकडून तिकडे शेअर केला जातो. कॉन्स्टंटली लाईव्ह अपडेट्स इकडून इकडे आणि इकडून तिकडे देते असते अमृता. हे आहे मॉरिसन्स. चला अमृता, मॉरिसन्सला जाऊ. हे आहे मॉरिसन स्टोर. तिथे ग्रॉसरीज, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, प्लांट्स सगळे मिळतात. झाडं सुद्धा मिळतात. अमृता, आता झाडांपाशी परत थांबू नको प्लीज, आज जायचंय. चला. आम्ही मगाशी व्हिडिओ एंड करायला विसरलं नव्हतं ॲक्च्युली, रेकॉर्डच झालं नाही ते. हा, आणि आता हा झोपून उठलेला आहे. कॉफी, आज कॉफी डे पण झालाय आपला. सकाळी पण कॉफी, आत्ता पण कॉफी. तर आता इंडिया मॅच पण जिंकत आली आहे. 8 काहीतरी आऊट झाले, ऑलमोस्ट जिंकलेली आहे. जिंकली नाही, 8 आऊट आहेत ना. ओके, एनिवेज तसं पण जिंकणारच आहे ॲट द एंड. ये, चला तर आम्ही इथं व्लॉग एंड करत आहोत. लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा आमचा व्लॉग आवडला असेल तर. सबस्क्राईब पण करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही नवनवीन ब्लॉग घेऊन येऊ, इंटरेस्टिंग. हो ना. चलो, बाय बाय.